तर देवेंद्र फडणवीस. हम्म. देवेंद्र फडणवीसचं आयडिओलॉजिकल बॅकग्राऊंड काय? तर आर एस एस आयडिओलॉजिकल बॅकग्राऊंड. आर एस एसची आयडिओलॉजी काय आहे? हम्म. तर आरक्षण नसावं. त्याच्यामुळे दिखावा करून हम्म. मराठ्यांच्या पाठीमागे खंजीर खोपसण्यात आला मतदान घेऊन. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही तुमची भूमिका आहे का? नाही, देता येणारही नाही आणि ती मागणी माझ्या अंदाजानं मराठा समाजाने करूही नाही. सरसकट मराठा समाजाला कुणबी ठरवता येईल का असं सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून ठरवता येणार नाही. तरांगींची मागणी आहे की सरसकट द्या. सुप्रीम कोर्टाचा निर्णय काही आहे की मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही. हम्म. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा नाही आहे की कुणब्यांना आरक्षण देता येत नाही. तो विचार काय करतो, अरे एक समाज 30% ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हम्म. आणि आता तो पुन्हा संरक्षण मागतोय. पण त्यांचं म्हणणं फॉर्म्युलाच चुकला आहे. सुप्रीम कोर्टानं जो कॅल्क्युलेशन केलंय त्या फॉर्म्युल्याचं. माझं म्हणणं असं आहे, आता तुम्ही उत्तर काही द्या. प्रश्न असा आहे की गायकवाड आयोगामध्ये हे फिगर्स आहेत की नाही. हम्म. आता हे देणारे फिगर्स कोण? शासन कोणाला जात देऊ शकत नाहीये. हा. शासन फक्त एवढंच करू शकतो की त्याची जात आहे ज्याची का आहे ती, त्याला तो हक्क देऊ तो हक्क शकतो. देऊ शकतो. म्हणून मी म्हटलं ना की काही गोष्टी जरांगेशी बोलाव्या लागतील. जे एक्झामिन होऊन गेलेलं आहे हम्म. त्याचा पुन्हा पुन्हा दाखला देता येणार. कुठलाही जज कितीही आरक्षणवादी असेल तो विचार काय करतो, अरे एक समाज 30% ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हम्म. आणि आता तो पुन्हा संरक्षण मागतोय. शरद पवार जबाबदार आहेत मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यासाठी. जेव्हा तुम्हाला एका कोणाला तरी ब्लेम ठेवता येणार नाही. प्रकाश आंबेडकर कुणाच्या बाजूने उभा आहेत? मनोज जरांगे की छगन भुजबळ? माझ्या आजोबांनी दोघांनाही आरक्षण दिलेलं आहे. मराठा, दलित, मुस्लिम अशा प्रकारचं नवं सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा प्रयत्न आहे का? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर ठरवतील का? आम्ही आता मुख्यमंत्र्यांच्या नादी नाही लागलेलो. आम्ही आता असं प्राईम मिनिस्टरच्या नादी लागलेलो. आमचं आता एकमेव टार्गेट BJPचं गव्हर्नमेंट येऊ द्यायचं नाही. केंद्रामध्ये कुठलंही सरकार येईल दॅट शुड बी दी कोएलिशन गव्हर्नमेंट. आम्ही वंचित ते वंचितच राहणार. इंडियाचे दरवाजे बंद झालेत असं वाटतं? बंद झालेत असं मी त्या ठिकाणी ॲटलिस्ट आम्ही तरी मानून घेतलेलं आहे. RPIमध्ये असा एवढा कुठला संघर्ष आहे? रिटायरमेंटच्या स्टेजवरती आल्यानंतर सुद्धा कवाड्यांचं वागणं कसं आहे, झोली घेऊन उभं राहण्याचं जे राजकारण आहे त्याला राजकारण म्हणत नाही. मला मिळो न मिळो राजासारखे जगा. 6 तारखेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडतील त्या मतावरती तुम्ही ठाम आहात? ते अजून एक 10-12 दिवस थांबावं लागेल आपल्याला. मंडळी, हे होते प्रकाश आंबेडकर आणि त्यांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीला अनुसरूनच BBC मराठी या वृत्तसंस्थेने एक लेख प्रकाशित केलेला आहे. तो लेख आणि या आरक्षण मुद्द्याचा कशा अर्थाने एकमेकांशी पूरक आहेत त्या गोष्टी आपण साधण्याचा प्रयत्न करूयात. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणासाठी कोणते पर्याय आहेत? तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यासाठी पर्याय म्हणजे तारेवरची कसरत असल्याचं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामध्ये 2018 साली देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा केला. त्यात कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 12 ते 13% आरक्षण मंजूर केलं. पण त्यानंतर आरक्षणाचा टक्का 63%, 64% गेला. आरक्षणाची मर्यादा 50% ओलांडली आणि तर्कशुद्ध कारणं असली पाहिजेत जी महाराष्ट्रात मराठा आरक्षण देताना दिसलेली नाही आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचं हे महत्त्वाचं कारण होतं. मराठा आरक्षणाच्या संदर्भात अभ्यास असलेले सुप्रीम कोर्टातील वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे सांगतात की 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडायची नाही असं संविधानात कुठेही म्हटलेलं नाही आहे. पण सुप्रीम कोर्टाने 50% मर्यादा ओलांडण्यासाठी योग्य ती कारणं असावीत असं म्हटलेलं आहे. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाला मागास सिद्ध करणं हे होतं. राज्याने सुप्रीम कोर्टात दिलेली आकडेवारी ते सिद्ध झालेलं नाही आहे. त्यामुळे आरक्षणाची 50% मर्यादा वाढवण्यासाठी राज्य सरकारने कोर्टामध्ये मांडलेले मुद्दे हे रास्त नसल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी जातीनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे. 1991च्या मंडल आयोगाच्या अहवालातील आकडेवारीनुसार
मराठ्यांची संख्या 33% आणि ओबीसींची संख्या 52% आहे. जर नव्याने जातीनिहाय जनगणना केली तर प्रत्येक समाजाची टक्केवारी कळेल, पण या सगळ्याला खूप वेळ जाईल. कुणबी प्रमाणपत्र हे सरसकट देता येणार नाहीत. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच दिले जाईल आणि ते ओबीसीमध्ये आधीच आलेले आहेत. तर दुसरा पर्याय म्हणजे संसदेत कायदा केला तर मिळू शकेल, पण त्यालाही अनेक अडचणी आहेत. इतर राज्यांमध्येही आरक्षणाची मागणी आहे. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल. राज्य सरकारकडून क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आलेली आहे, पण सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर या क्युरेटिव्ह याचिकेचा आरक्षणासाठी खरंच फायदा होईल का? तर मंडळी, क्युरेटिव्ह याचिका ही त्याच घटनापीठाकडे न जाता वेगळ्या जजेसच्या बेंचकडे जात आहे. पण राज्याकडून याआधी मांडलेल्या माहिती व्यतिरिक्त नवीन मुद्दे यात मांडता येत नाहीत. यापूर्वी बापट आयोग आणि गायकवाड आयोगातील काही डेटा आणि त्यातील संदर्भ घेता येतील आणि नव्याने एम्पिरिकल डेटा गोळा करून त्यातून मार्ग निघेल असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. जर राज्य सरकारला एम्पिरिकल डेटा गोळा करून त्यातून मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करता आलं आणि कोर्टाने ते जर का मान्य केलं तर 50% मर्यादा ओलांडून हे आरक्षण देता येऊ शकतं. पण या प्रक्रियेसाठी बराच वेळ जाणार आहे असं सांगितलं जात आहे. जर लगेच आरक्षण द्यायचं असेल तर याबाबत ॲडव्होकेट श्रीहरी आणे सांगतात की कुणबी नोंदी शोधून ओबीसीमधून आरक्षण देण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. यात 2 पर्याय आहेत. एकतर ओबीसीमधून आरक्षण देणं किंवा 50% मर्यादा वाढवण्यासाठी नीट तयारी करणं. 50% मर्यादा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, एम्पिरिकल डेटा गोळा करत आहे आणि ही जरी खूप वेगळी येणारी प्रक्रिया असली तरी ती करावी लागेल. कारण जर तसं केलं नाही तर राज्यांनी जसं आरक्षण दिलं तसं आपणही दिलं तर ते पुन्हा कोर्टात जाईल आणि मग ती प्रक्रिया लांबत जाईल. त्यामुळे सरकार या गोष्टीचा विचार करत आहे की 50% मर्यादा हे संविधानात कुठेही म्हटलेलं नाही आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार याबाबत विचार करून संसदेत कायदा आणू शकतं. पण ही मागणी फक्त मराठा आरक्षणाची नाही तर इतर राज्यातील अनेक जातींची आहे. या सगळ्यांच्या राज्यांच्या केंद्र सरकारला याचा विचार करावा लागेल. कोणत्या कोणत्या राज्यांची आरक्षणाची मागणी आहे? तर मंडळी, महाराष्ट्राबरोबरच राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, तेलंगणा आणि बिहार या राज्यांमध्ये आरक्षणाची मागणी आहे. जर 50% मर्यादा केंद्र सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतला तर या राज्यांमध्ये त्याचा समावेश करावा लागेल. राजस्थानमध्ये 2007 मध्ये वसुंधरा राजेंच्या सरकारने गुर्जर समाजाला आरक्षण दिलं. त्याआधी राजस्थानमध्ये आरक्षणाची मर्यादा 49% होती. परिणामी गुर्जर समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली. जाट समाजाला आरक्षण देण्याची अनेक वर्षांपासून पंजाब आणि हरियाणामध्ये मागणी होती. हरियाणाच्या मोहनलाल खट्टर सरकारने जाट समाजासह 6 जातींना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्याला हायकोर्टामध्ये स्थगिती मिळाली. गुजरातमध्ये पाटीदार समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होत होती. गुजरातमध्येही पाटीदार समाजाला आरक्षण दिलं तर 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाईल आणि त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत निर्णय घ्यावा असा सूर गुजरात राज्यातूनही पुढे आलेला आहे. तर मंडळी, बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने 75% आरक्षण देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळात मंजुरी दिली. त्याला कोर्टात आव्हान मिळालं तर पुन्हा केंद्र सरकारकडे ही मर्यादा वाढवण्यासाठी मागणी बिहार सरकारकडून होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत इतर तांत्रिक पर्यायाची कसरत पाहता ओबीसीमध्ये मराठा कुणबींना सामावून घेणं सरकारसाठी तुलनेने सोपं आहे. पण यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर परिणाम होणार हे निश्चित असं या बीबीसीच्या वृत्तामधनं सांगण्यात आलेलं आहे. मराठा आरक्षणावर तोडगा निघालाय. ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठ्यांना मिळणार आरक्षण.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची वेळ दिलेली आहे आणि त्याआधीच सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण हे प्रचंड तापलेलं बघायला मिळत आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी अल्टिमेटम देखील दिलेला आहे आणि त्याआधीच सरकारने निर्णय घ्यावा आणि सरकारला निर्णय घ्यावा लागणार. आणि या पार्श्वभूमीवर एक मोठी अपडेट सध्या समोर येते आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार स्वतंत्र कायदा करणार असल्याची माहिती काही सूत्रांच्या माध्यमातून दिली जाते आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समुदायामध्ये तेढ निर्माण झालेली आहे. मनोज जरांगे यांनी ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ओबीसी नेत्यांनी याला विरोध केलेला आहे. त्यामुळे सरकार समोर पेच निर्माण झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ईबीसीच्या धर्तीवर मराठा आरक्षणाचा नवा कायदा आणण्याची तयारी सरकारने सुरू केली असं सांगण्यात येतं. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये यासंबंधी कायदा आणला जाण्याची दाट शक्यता आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी होती आहे. मराठा कुणबी नोंदी राज्यभरात आढळून येत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी सरकारने तोडगा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. ओबीसी समाजाने मनात कोणताही संभ्रम ठेवू नये. त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता हा निर्णय घेतला जाईल असा शब्द शिंदे यांनी दिलेला आहे. त्यानुसार आता कायदा करून स्वतंत्रपणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने ही कंबर कसल्याचं सांगितलं जात आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये त्याचे काही पडसाद निश्चितच येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत.